श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज मोठी पिठोरी अमावस्या आहे आणि या अमावस्येला दर्श अमावस्या, श्रावणी अमावस्या असं देखील म्हटलं जातं. ही अमावस्या आज शुक्रवार 22 ऑगस्टला दुपारी चालू होणार असून ही अमावस्या उद्या शनिवारी दुपारी संपत आहे. त्यामुळे आपल्याला पिठोरी अमावस्या ही आज शुक्रवारी साजरी करायची आहे. बघा, ही अमावस्या सकाळी 11:55 चालू होईल आणि शनिवारी सकाळी 11:35 संपणार देखील आहे. तर उदय तिथीनुसार आपण ही अमावस्या शनिवारी सुद्धा साजरी करणार आहोत आणि पिठोरी अमावस्येचं व्रत त्याचबरोबर बैलपोळा आपल्याला शुक्रवारी साजरा करायचा आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय बघणार आहोत हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे. आपल्याला संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर उंबरठ्यावरती ह्या वस्तू जाळायच्या आहे. यामुळे आपल्या घरात असलेली जी काही वाईट इडापिडा, नजरबाधा, निगेटिव्ह ऊर्जा किंवा इतर काही दोष असतील तर ते निघून जाण्यास मदत होईल. आपल्या घराची जर का कुठे प्रगती थांबलेली असेल, आपल्या घरात जर का वादविवाद होत असतील, आपल्या घरात जर सारखं आजारपण येत असेल, आपल्या घरात जर का अमावस्येच्या दिवशी कोणी ना कोणी आजारी पडत असेल, काहीतरी वाईट बाधा असल्याचा भास होत असेल, अशी खूप निगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला जाणवत असेल तर आवर्जून हा उपाय अमावस्येला करून बघा. कारण अमावस्येला केलेले उपाय हे सक्सेसफुल होतच असतात. त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे हा उपाय जर केला तर 100% तुमच्या घरात असलेल्या वाईट बाधा, निगेटिव्ह ऊर्जा सर्व काही निघून जाईल आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे, सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संचार करेल. बघा, यामुळे घरातील वातावरण हळूहळू बदलायला देखील सुरुवात होईल. तर कोणती वस्तू आपल्याला आज संध्याकाळी उंबरठ्यावरती कापुरासोबत जाळायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, ह्या वस्तू आपण जर जाळल्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी तर आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते हळूहळू बदलायला सुरुवात होते. घरामध्ये एक आनंदी वातावरण निर्माण होतं. घरातील कामे जी आहे तर ती मार्गी लागतात. ज्या वेळेस घरात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा ही साठलेली असते, वाईट बाधा घरात आलेली असते, आपण कुठे ना कुठे जात असतो, नको अशा ठिकाणी आपण जातो, त्यावेळी तिथून आल्यावरती आपण घरामध्ये हातपाय धुवत नाही किंवा लगेच घरामध्ये जात असतो. इतर कारणाबरोबर ही बाहेरची जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे, वाईट बाधा आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते आणि ती घरात घर करून राहत असते. तर अशी वाईट बाधा काढून टाकण्यासाठी असे छोटे छोटे उपाय जर आपण अमावस्येच्या दिवशी केले तर यामुळे नक्की 100% आपल्याला याचे चांगले रिझल्ट जे आहे तर ते बघायला मिळत असतात. अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे आणि ही श्रावण महिन्यातील सर्वात मोठी पिठोरी अमावस्या असल्यामुळे या अमावस्येला आपण नक्की हा उपाय 100% करायचा आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6:30 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. त्यानंतर आता ज्यांना शक्य होईल त्यांनी आज संध्याकाळी जाळा, ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी उद्या देखील ह्या वस्तू कापुरासोबत जाळल्या तरी हरकत नाही, चालेल. कारण उद्याची अमावस्या जी आहे तर ती सूर्यदेवांनी बघितलेली असणार आहे. त्यामुळे उद्याचाही दिवस जो असतो तर तो अमावस्येमध्ये गृहीत धरला जातो. त्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी आज जाळा, ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी उद्या हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. कारण संध्याकाळची वेळ, तिन्ही सांजेची वेळ असते. 6:30च्या वेळेत आपण हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी मग रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. आता उपाय करताना आपल्याला घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो उघडा ठेवायचा आहे आणि नंतर हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं
घ्यायचा आहे किंवा मातीची पंती घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला शेणकूट जे आहे गाईचं किंवा तुम्हाला जे मिळालं ते गाईचं मिळालं तर शक्यतो गाईचं घ्या, नाही मिळालं तर तुम्ही कुठलंही घेऊ शकता। यामध्ये गाईचं शेणकूट आपल्याला टाकायचं आहे। पूजेचं सामान जिथे मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला गाईच्या शेणाची गोवरी जी आहे, शेणकूट जे आहे तर ते तुम्हाला छोटंसं बिस्किटासारखं मिळतं बघा, तर ती गोवरी तुम्हाला मिळेल, तुम्हाला ती आणून ठेवायची आहे। तिचे तो छोटे छोटे तुकडे करायचे आहे आणि आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे आहे। यावर आपल्याला थोडंसं सर्वात अगोदर शुद्ध गाईचं थोडंसं तूप टाकायचं आहे, 2 फूल असलेला लवंगा टाकायचा आहे, हिरवी वेलची देखील आपल्याला टाकायची आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे। त्याचबरोबर 1 तमालपत्र, तेजपान तुम्ही जे काय म्हणत असाल ते टाकायचं आहे। थोडेसे काळे तीळ देखील आपल्याला टाकायचे आहे आणि कापूर थोडासा टाकायचा आहे। या सर्व वस्तू घेऊन आपल्याला हे भांड आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या मधोमध बरोबर ठेवायचं आहे आणि ह्या वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे। या वस्तू प्रज्वलित करताना आपल्याला यामध्ये 5 भीमसेनी कापुराच्या वड्या टाका। जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेलच तर मग तुमच्या घरामध्ये तुम्ही जो साधा कापूर वापरता त्याच्या 5 वड्या टाकल्या तरी देखील चालणार आहे। 5 टाका, 7 टाका, 3 टाका, फक्त विषम संख्येमध्ये घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या। ह्या वस्तू जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे, म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तुम्हाला असं मंत्र पठण करायचं आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील म्हणू शकता किंवा देवादिदेव महादेवांचा मंत्र तुम्ही म्हणू शकता। त्याचप्रमाणे आपल्या घरात जी काय असलेली वाईट बाधा, नजर बाधा आहे, इडापिडा आहे, घरातली ती बाहेर कायमची निघून जाऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। घरामधलं वातावरण हे छान झालेलं आहे, अशा पॉझिटिव्ह थिंग्स को आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचे आहेत। ज्या वेळेस आपण विचार करतो, मनामध्ये सकारात्मक विचार करत असतो, त्यावेळी सकारात्मक गोष्टी ह्या आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात। या पॉझिटिव्ह असतील आपल्या मनामधले विचार, त्यावेळी तुम्ही केलेल्या उपायांचं 100% फळ हे तुम्हाला लवकर मिळणार आहे। बघा, हे उपाय आपण सलग 40 दिवस करून बघा, आपल्या घरात असलेली जी काय वाईट बाधा आहे तर ती नक्कीच निघून जाईल। घरातलं वातावरण सकारात्मक होईल। घरामध्ये जर का वादविवाद होत असतील तर ते सुद्धा होणार नाही। कुणाची कामं जर का होत नसेल, कामामध्ये अडथळे येत असतील, शिक्षणामध्ये अडथळे येत असतील तर हे उपाय नक्की करून बघा। हे उपाय केल्याने नक्कीच दूर होण्यास मदत होईल। हा उपाय प्रत्येक अमावस्येला करू शकता। आता ज्यांना हा उपाय आज करणं शक्य होणार नाही त्यांनी उद्या शनिवारी केला तरी देखील चालेल, कारण आज संध्याकाळी अमावस्या तिथी लागलेली आहे। उद्याच अमावस्या तिथी जी आहे तर ती दुपारी संपणार आहे, परंतु उदय तिथीनुसार संपूर्ण दिवसभर अमावस्या धरली जाते। त्यामुळे हा उपाय तुम्ही शनिवारी संध्याकाळी केला तरी सुद्धा चालेल। ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय आज देखील करा आणि उद्या शनिवारी देखील हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। अतिशय अत्यंत म्हणजे प्रभावशाली असा हा उपाय आहे। आता हा उपाय आपल्याला करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला अमावस्या असल्यामुळे घर स्वच्छ करायचं आहे, घराचा उंबरठा स्वच्छ करून पुसून घ्यायचा आहे, हळदीचं लेपन करायचं आहे, दरवाजा सुशोभित करायचा आहे, छोटीशी रांगोळी काढायची आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला एक दिवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती लावायचा आहे। तेलाचा लावा, तुपाचा लावा, कारण आज अमावस्या असल्यामुळे आपल्याला घराच्या उंबरठ्यावरती मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा देखील प्रज्वलित करायचा असतो। आपल्या पूर्वजांचं स्मरण करून तुम्हाला चौमुखी पिठाचा दिवा सकाळी किंवा संध्याकाळी शक्य झालं तर संध्याकाळी लावा, नाहीतर सकाळी शक्य झालं त्यांनी सकाळी लावा। तर असा आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे। तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो उपाय शक्य होईल आणि आजच्या दिवशी आपल्या पितरांचं म्हणजे आपल्या पूर्वजांचं, जे कोणी आपल्या घरामध्ये आपले आजोबा किंवा जे वारलेले आहेत त्यांचं आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून आठवण काढायची आहे, स्मरण करायचं आहे, त्यांचं ध्यान करायचं आहे। कारण अमावस्येच्या दिवशी आपले पितर जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपल्याला
सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहेत तर ते देत असतात। तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो उपाय आजच्या दिवशी आवर्जून करून बघा आणि केलेल्या सेवेचं उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळतच असतो। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।